जांभळं खायचे। आज शनिवार, मारुती रायाला तेल वाहायचं, घरी ताई आली होती। आज बरंच काही आपण पाहणार आहोत। रामकृष्ण हरी मित्रांनो, मी मंगेश सपकाळ। सईबाई खेळत होती गाडा। सई मला लय घाबरते बर का, पण आज कस काय माझ्या समोर गाडा खेळत होती। बाहेर नळ आलेले होते, शुरती कूलरचं टप भरत होती। दुसऱ्या बाजूला अनुबाई का पळत होती ते काही समजेना। सकाळचे 8 वाजले होते आणि आपण पण घेतली सेल्फी काढून। भांज्यासोबत थोड्याफार गप्पा मारल्या आणि डायरेक्ट पोहोचलो शेतामध्ये। शेतात आलो तर जांभळांचा सडा पडलेला होता। दरवर्षी आमच्या जांभळाला जांभळं लय येतात बर का। दरवर्षी खूप जांभळं खाल्ल्या जातात। वरून पडले की डायरेक्ट खाली पडले की फुटून जातात। जांभळं तर लय खाल्ल्या। तर हे आहे बर का जांभळं, तुम्ही बघितले नसेल तर। पपायाच्या झाडाला पण भरपूर पपाया लागलेले होते। नंतर शेतामध्ये फेरफटका मारला, शेळ्यांजवळ फोटो काढले। शेतामध्ये आली की लय भारी वाटतं बर का, निसर्गमय वातावरण। थोड्या वेळाने घरी जायला लागलो तर गोकुळ डॉक्टर यांच्या शेतामध्ये विहिरीवरती सौर ऊर्जा पंप लावण्यात येत होता। मग काय आपण पण फोटो काढून घेतला ना। आता डायरेक्ट झाली होती संध्याकाळ, रात्रीचे 7 वाजले होते। शनिवार होता ना, मग निघालो मारुती रायाला तेल वाहण्यासाठी। लखन शेठ म्हणे माझा एक उदबत्तीचा पुडा घेऊन जा। जाताना रामबू भेटला, त्याला हाय बाय केलं आणि निघालो। पारावरती आलो तर हनुमान चालीसा चालू झालेली होती। अशा प्रकारे आमच्या गावामध्ये हनुमान चालीसा म्हणण्यात येते। दर शनिवारी हनुमान पठण 5 वेळेस ओम आणि 1 मिनिट मनातल्या मनात जय श्रीराम जय हनुमान म्हणण्यात येते। 1 वर्षाच्या मुलापासून 70-80 वयाचे माणसं आरती म्हणण्यासाठी येत असतात। यस सर, हे दर शनिवारी हनुमान पठण मध्ये येण्यासाठी मुलांना बोलवत असतात। दुसऱ्या बाजूला दर शनिवारी गोविंद आरती म्हणत असतो। मुलांचा प्रोत्साहन तुम्ही बघू शकता। आपण लेट आलो होतो म्हणून चला म्हटलं आता मारुतीला तेल वाहून पूजा करूया। उदबत्ती लावून घेतल्या आणि दर्शन करून घेतलं। दुसऱ्या बाजूला मुलींची दर्शनासाठी धडपड। हे फक्त लहानपणी संस्कार लागू शकतात। घरी आलो तर योगेश दादा, जयाताई, अनु आणि रामबू यांच्या मस्तपणे गप्पा चालू होत्या। रामबूने आणले होते आता नवीन हेडफोन। रामबू जरा खुशच होता, डॉगी जरा रागात आहे वाटतं। शालिकच्या दुकानात आलो, लखन, कौतिक बसलेले होते। मग चला व्हिडिओ एंड करूया। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, फॉलो, शेअर, कमेंट नक्की करा। चला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये। रामकृष्ण हरी।